आपल्या देशातील जनता ही किडे मोकोड आहेत असं म्हणणं आहे कितीतरी वरिष्ठ लोकांचे. ह्याच्यामध्ये सर्वात आता मोठं नाव येतं आपले चीफ जस्टिस यांनी सांगितलं आहे की यूथ आपला हा कॉकरोच आहे. कॉकरोच बोलल्यानंतर आपल्या जे युवक आहेत युवकांनी कॉकरोच जनता पार्टीज ओपन केली आणि त्याचे सगळे डिटेल टाकली की आम्ही काय काय करणार, आम्ही कशाप्रकारे कामं करणार, त्याच्यानंतर आम्ही जनतेला न्याय कसा देणार, आमच्या पार्टीचे स्लोगन वगैरे सगळं बनवलं. त्यांनी एक वेबसाईटच बनवली. पण तुम्ही एक विचार करा, जर आपले पंतप्रधान सांगतात की तुम्ही तो विकत घेऊ नका, त्याच्यानंतर सुद्धा अदानी जो आहे तो अदानी अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट का करत आहे? हां, अंबानी जो आहे $300 बिलियन अमेरिकेमध्ये रिफायनरी ओपन करणार आहे. जर तुम्हाला ह्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायची नाही, ह्या देशामध्ये कमवून तुम्ही अमेरिकेत का सगळ्या गोष्टी टाकतात आहे? जो अमेरिका आपल्याला धारेवरती धरून अक्षरशः नाचवतोय आणि तो जो बोलेल तेच आपल्याला मान्य करावं लागतंय फक्त ह्या 3 लोकांसाठी. 3 लोकं कोण? त्याचं तिसऱ्याचं नाव तुम्ही सांगा. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगा, जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपल्या देशाची परिस्थिती अशी खराब आहे आणि आमची जंगलं तोडून, आपली साधनं तुम्ही वापरून, पैसे कमवून तुम्ही इन्व्हेस्ट कुठं करणार? अमेरिकेमध्ये. आणि आम्ही सर्व जे यूथ आहोत किंवा ह्या देशाचे जे नागरिक आहोत ते काय करणार? तर ते आम्ही तेल वाचवणार, वर्क फ्रॉम होम करणार, आम्ही सगळ्या गोष्टी करणार, आम्ही इकडे-तिकडे आमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा मारणार आणि तुम्ही काय करणार? तुम्ही फक्त आणि फक्त पैसा कमवणार. ह्या देशाला जर खऱ्या अर्थाने जर कोण वाचवत असेल तो असेल फक्त आणि फक्त मिडल क्लास. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सगळा बोजा हा फक्त मिडल क्लास पीपल्सवरती येतो आणि आत्ताच्या युवकांना जर जॉब आणि इतर सगळे प्रॉब्लेम येत असेल त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्हीच आहात ना. तुम्हीच दिले ना मत. तुम्हीच दिलं. तर ज्या प्रकारे तुम्ही मत दिलं त्या प्रकारे प्रश्न विचारण्याचा अधिकार पण तुम्हाला दिलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न विचारा, कारण की फक्त मत देऊन फक्त मठ्यासारखं बसल्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण की ह्या देशाला जसं भगतसिंग यांनी सांगितलेलं आहे की जर ह्या देशातल्या युवकाचं रक्त जर सळसळतं नसेल तर युवक हा युवक नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला क्रांती करणं गरजेचं आहे, कारण की ह्या देशामध्ये प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण प्रश्न विचारण्यावरतीच हजारो वर्ष बंदी होती, पण ती आता सेम परिस्थिती आपल्या देशामध्ये आलेली आहे.